नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। एमपीएससी नागरी सेवा परीक्षा भरती 2024 आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर केलेलं आहे। जी परीक्षा 28 एप्रिल 2024 ला होणार होती ती आता 6 जुलैला होणार आहे। एकूण 527 पदासाठी भरती केली जाणार आहे। त्यापैकी राज्यसेवा परीक्षा 431 जागा, वनसेवा परीक्षा 48 जागा आणि अभियांत्रिकी सेवा परीक्षा 45 जागेसाठी भरती केली जाणार आहे। लास्ट डेट असणार आहे अर्ज करण्याचा 24 मे पर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकतात। भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया। महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आयोगाने काय सांगितलंय? आयोगाच्या दिनांक 21 मार्च 2024 रोजीच्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते। सदर परीक्षा सुधारित दिनांक म्हणजे शनिवार दिनांक 6 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येईल। आता ही जी परीक्षा आहे ती 6 जुलैला होणार आहे आणि अर्ज करण्याची पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी असणारे 9 मे 2024 पासून ते 24 मे पर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता। त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी 24 मे पर्यंत तुम्ही ते पेमेंट करू शकता। जर तुम्ही चलनाद्वारे पेमेंट करत असाल तर शेवटची तारीख असणारे 27 मे 2024 पर्यंत तुम्हाला ऑफलाईन पेमेंट करण्याचा पर्याय अवेलेबल आहे। कुठल्या पदासाठी भरती होऊ शकते? तर उपजिल्हा अधिकारी गट 7 जागा असणारे, सहाय्यक राज्य कर आयुक्त 116 जागा, गट विकास अधिकारी गट 52 जागा, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा सेवा 43 जागेसाठी भरती होऊ शकते। सहाय्यक गट विकास अधिकारी 25 जागा, निरीक्षण अधिकारी गट ब 76 जागा, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा 48 जागा आणि अभियांत्रिकी सेवा परीक्षा 45 जागा आणि अजून काही इतर पदं भरण्यात येणार आहे। तर ह्या पदासाठी एज लिमिट काय दिलेली आहे? तर वयोमर्यादा दिलेली आहे, कमीत कमी असणं 18 ते 19 वर्ष असणं गरजेचं आहे। मॅक्झिमम लिमिट दिलेली आहे अराखीव खुला ओपन कॅटेगरीसाठी असणारे 38 वर्ष, मागासवर्गीय आणि इतर सर्व कॅटेगरीसाठी वयाची लिमिट दिलेली आहे मॅक्झिमम 43 वर्षापर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकता। त्याचबरोबर दिव्यांग कॅन्डिडेटसाठी 45 वयापर्यंत लिमिट अर्ज करण्याची मर्यादा आहे। परीक्षा शुल्क किती असू शकतो? अमागास कॅटेगरीसाठी 544 रुपये, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बळ घटक आणि अनाथ कॅन्डिडेटला 344 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे। परीक्षा शुल्क हा नॉन रिफंडेबल असणार आहे। आता तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर डिटेल ॲडव्हर्टायझिंगची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करून अप्लाय करू शकता। धन्यवाद मित्रांनो।